नमस्कार मैत्रिणींनो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. बघा किती सुंदर काठ आहेत आणि त्याची आपल्याला डिझाइन बनवायची. तर मी इथे बॅक कट करून घेतलेला आहे. तर 40 छातीचा ब्लाउज आहे. तर उंची पूर्ण 15 आहे आणि 1 इंच शिलाईसाठी वाढवून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता डबल कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि हा काठ आहे. तर आपल्याला कॅनव्हास पेपर ब्लाउजच्या पूर्ण उंचीचा घ्यायचा आहे. तर बघा बॅगची जेवढी उंची आहे ना तेवढाच उंचीचा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आखायची आहे गळ्याची रुंदी आणि उंची. तर बघा पूर्ण आखायचंय. उंची तर पूर्ण आहे, जेवढी ब्लाउजची आहे तेवढी गळ्याची आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पॅच लावायचा आहे. तर इथे मी 2.5 इंचचा असं घेतलेला आहे आणि गळ्याची उंची आहे 11 इंच. तर इथून आपल्याला बाहेर घ्यायचं आहे 1 इंच आणि आपल्याला नंतर अशी डिझाइन आखून घ्यायची. बघा मी अर्धा इंच आतल्या बाजूने घेतले, नंतर मी 1 इंच बाहेरच्या बाजूने घेऊन असा अर्धा गोल करून घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचंय. नंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला 1 इंच कॅनव्हास पेपर सोडून 1 ते 1.25 इंचच्या अंतरावर अशी खूण करून घ्यायची. तर बघा इथे या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे आणि उरलेला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे. तर बघा जसं आपण एका बाजूने आखलेला आहे तसं आपल्याला दुसऱ्याही बाजूला आखून घ्यायचंय. तर मी इथे अशी मार्किंग करून घेतली. तर हा मधला आपला पॅच आहे. आता हे जे काठ आहेत ते डबल फोल्ड आहेत, तिथे आपल्याला कट करून जॉईंट करून घ्यायचे. काठ आपल्याला उलट सुलट बघायचे, म्हणजे आपल्याला उलट बाजूने कॅनव्हास पेपर लावायचा आहे, पण डिझाईन जी असते ती दोन्ही एकाच बाजूला आली पाहिजे. तर इथे आधी आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे. जॉईंट देऊन झाल्याच्या नंतर जो आपण कॅनव्हास पेपर कट केला होता तो असा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला प्रेस करायचं आहे. असं प्रेस केलं ना कॅनव्हास पेपर चिटकून बसतो आणि आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं आणि डिझाईनचा जो पॅच असतो तो आहे तसा आपल्याला शिवता येतो. तर मी इथे प्रेस करून घेतलेलं आहे आणि असं थोडंसं कात्रीने कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे असं फोल्ड करायला सोपं जातं. जसा आकार आहे ना तसं फोल्ड होतं. तर इथे आपला मधला पॅच तयार झालेला आहे. तर आता घ्यायचा आहे बॅक. तर बॅक असा ओपन करून मध्यभागी ठेवायचंय. तर बघा आपल्याला आता उलट बाजूने ठेवायचंय, म्हणजे आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूने ठेवायचे आणि गळ्याची जी रुंदी आहे ना त्याच्या मध्यभागी आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची. तर आपल्याला दोन्हीलाही मार्किंग करायची आहे, खालच्या बाजूला पण करायची आणि वरच्या बाजूला पण करायची. आणि असे आपल्याला पिना लावून घ्यायच्यात आणि जशी आपण खडूची मार्किंग केलेली आहे ना त्याच्यावरनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तरी इथे पॅच वरती शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला मधला पॅच कट करून घ्यायचा आहे. अगदी 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला मधला पॅच कट करायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला पॅच कट करायचा आहे. त्यानंतर बघा कात्रीने थोडासा असा कट मारून घ्यायचा आहे आणि ते बाहेरच्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावरनं एक दाब शिलाई मारून घ्यायची. तर इथे बघू शकता असं या पद्धतीने आपल्याला सुलट करून घ्यायचे आणि त्याच्यावरनं दाब शिलाई मारून घ्यायची आणि याला आपल्याला अशी लेस लावून घ्यायची. ही समोसा लेस आहे, छोटी आहे आणि खूप सुंदर दिसते. तर बघू शकता
दोन्ही बाजूला याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। तर मी ते दोन्ही बाजूला लेस लावून घेतलेली आहे। तर बघू शकता आपलं पॅच दोन्ही तयार झाले आहेत आणि आता आपल्याला मध्यभागी जो लावायचा आहे तो पॅच तयार करून घ्यायचा आहे। तर कपडा कमी होता म्हणून मी छोटे छोटे जॉईंट देऊन तो मधला पॅच तयार करून घेतलेला आहे। बघा इथे पण थोडासा कपडा कमी पडलेला आहे, पण तिथे परत एक जॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि असं 1-1 इंचच्या प्लेट्स करून घ्यायच्यात। आणि हा जो कॅनव्हास पेपरचा मधला पॅच निघाला होता तो आपल्याला असं मधलं माप घेण्यासाठी ठेवायचा आहे। तसं या पद्धतीने ठेवून घ्यायचंय, नंतरच मधला पॅच लावून घ्यायचा आहे आणि इथे पक्की शिलाई मारायची जेणेकरून नंतर निघणार नाही। तर असंच आपल्या दुसऱ्याही बाजूला असा पॅच लावून घ्यायचा आहे। तर नेहमीप्रमाणे आपल्याला इथे कमरेला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी लावून घ्यायची। तर इथे बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक। कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा डिझाईन शिकण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा।